वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. राहुरी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असून सर्वांच्या प्रेमभावना व अपेक्षांचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी येथील संपर्क कार्यालयासमोर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी स्पष्ट विजन आणि मजबूत नेतृत्व आवश्यक असल्याचे सांगितले. मागील निवडणूक निळवंडे धरणाचे काम, शेतीसाठी वीज पुरवठा, रस्ते व विकासाच्या मुद्द्यांवर झाली असती तर विजय आपलाच झाला असता, असेही त्यांनी नमूद केले. मेळाव्यास राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील विविध गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बांधकाम समितीचे माजी अध्यक्ष रघुनाथ झिने तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील अडसुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. वेद बातमीसाठी जालिंदर ढोकणे, उंबरे. मला अर्ज का भरायचा आहे तर मला माहिती आहे की दोन गोष्टी, जर नाही भरायचं त्याला कारण मी तुम्हाला सांगितली. भरायचा तर विशेषतः या मतदारसंघातली जी काही परिस्थिती आली, सामान्य जनतेवर देखील आली असेल आणि आपल्या कार्यकर्त्यांना देखील मोठा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, यामुळं अर्ज भरायचा विषय आहे हे मी समजू शकतो. भरणार आहे. अस्मिता कशी जपायची? एका बाजूला या तालुक्याचा रखडलेला विकास असेल, या तालुक्यातल्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक असेल, याकरता या तालुक्यातल्या नेतृत्वाची गरज, माझी गरज म्हणून नाही, पण मला जे दिसतं की भविष्यामध्ये या तालुक्याला, मतदारसंघाला पुढे जायचं असेल तर एका अनुभवी सक्षम नेतृत्व या तालुक्यामध्ये घडलं गेलं पाहिजे, ही या तालुक्याच्या लोकांची भावना मला गेल्या काही दिवसामध्ये जेव्हा मी पाहिलं तेव्हा बघितलं. अर्ज भरायचा कशा करता? या तालुक्याचे जे काय प्रश्न मी तुम्हाला सांगितले, हे प्रश्न प्रलंबित आहेत. याच्याकरता जी काय आणि तुमची सर्वांची होणारी जी काय सत्ताधाऱ्यांकडून तुमच्या सर्वांची काय हेळसांड होत असेल, काय त्रास होत असेल, या गोष्टी करता लढण्याकरता आपल्याला अर्ज भरायचा आहे. नाही भरण्याची कारणं देखील तुम्हाला सांगितली, काय भावनिक विषय असतील तर योग्य, तुम्हाला सर्वांना निराशा होणार नाही असा योग्य निर्णय मी उद्या सकाळी त्या ठिकाणी घेईल.